अरे पण मॅटर संपणार नाही, मी संपीन, मी कळलं ना. रोकडे पण प्रेमात एवढं डेअरिंग करावंच लागतं अरे मित्रा. रे पण त्या डेअरिंग मध्ये माणूस जिवंतच राहणार नसेल तर काय फायदा आहे? सत्यनारायण घालू का ते डेअरिंगचं? आदिल संयम. प्रेमात माणसाशी वेडी होतात, अग्रेसिव्ह होतात. मी नव्हतो झालो, मला त्याला समजावं लागेल पर्सनली. अरे यार तू नको सांगू प्रेमाचं, तुझं तर ब्रेकअप झालंय ना, माझं ब्रेकअप झालंय. मला आहे कल्पना. किती वेळा बोलून दाखवणार आहेस मला रोकडू? बघ रादर म्हणूनच इतक्या अधिकारानं मी तुला सांगू शकतोय ना सगळं. तू माझे आभार मानायला हवेस त्यासाठी. अरे यार आदिल, तू डोक्यावर पडलं का रे चुंबक? मी तुझं कशाला आभार मानू? कारण जग समतोलावर चालतं रोकडे. कुठेतरी एकीकडे खड्डा पडला की दुसरीकडे भर पडतेच. काय बोलतो? काहीच कळ काय म्हणजे काय? म्हणजे आता आपल्या ग्रुपमध्ये माझं ब्रेकअप झालंय, तर ग्रुप मधल्या दुसऱ्या कोणाची तरी जुळण्याची शक्यता आहे ना. तो तू पण असू शकतोस की नाही? अरे चुंबक, पण तो आदिल पण असू शकतो की नाही? रेणू सोबत होऊ शकतं की नाही त्याचं? अरे नाही होऊ शकत. त्यांचं फ्रेंड झोन आहे एकमेकांची. नाहीये काही त्यांचं आहे. नाही हताश झालं बघ तो. आपण इतक्या वेळ विचारतो त्याला. तर मी काय करू यार? 2 दिवसावर लग्न आलं यार त्या बबलीचं. म्हणजे काय काय म्हणला तो? म्हणजे असं म्हणला की लग्न झालं तर नाहीये ना, होणार आहे असं. रोकडे बरोबर येतच. फोन फिरव आणि बोलून टाकता येते. कर तू. हॅलो. हाँ बोल, कौन बोलते? हॅलो, मी बोलतो. मी कोण? मी ते बबलीचा लहानपणीचा मित्र आहे शाळेतला. संपली की शाळा आता काय? हा ते काय नाही, बबलीला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला म्हणून फोन केलता. हा देतो मी शुभेच्छा. हा मग ठेवू का मग फोन? ठेव तू फोन. भावानं उचलला. नको यार, जाऊ दे. तिचे भाऊ लय डेंजर आहेत माहितीये का? फुल तलवार बिलवार घेऊन येतील आणि मारतील. नको नको बाबा, सैराट होईल माझा. नको. वा वा. नलू, खरं तर आपण दोघंही हुशार एकमेकांना भेटलोत, पण आपल्या मुलांमध्ये आपलं एकही गुण उतरला नाही. बाबा हे बघा, उगाच ओव्हर कॉन्फिडन्स करू नका. आणि तुम्ही समजताय तसं काही एक झालेलं नाही. उगाच पार्ट्या बिरट्या नका करू. हा आपल्याला सांगतोय. विघ्नेश, तू बाहेर जा खेळायला. बाळ जा. आई जा, बाबांनी सांगितलं ना, जा. आई कुठे कुठे आते गेले? गेले. 1 मिनिट. हे सगळं जे प्रकरण आहे ते तू आधी आमच्या कानावर घालायला पाहिजे होतंस की नाही? हे बरोबर नाही रे. असं वागतात का रे? बरं आहे हे होय? तेच. हो आई, सांगणारच होतो पण कधी? त्यांचा डिवोर्स झाल्यावर? हो बाबा. सौमित्र, यू डोंट वरी माय सन. आम्ही दोघांनी मिळून त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स केलेलं आहे. काय? अरे दादा इथे काउन्सिलिंगचं दुकान टाकलं होतं. हा त्यांची शिकवणी घेत होते 2 जण. आणि आई बाबा ते कन्व्हिन्स झालेले नाहीये. गप. उगा आपलं. हे बघ, आम्ही दोघांनी जे केलंय त्याबद्दल आम्ही दोघे खूप खुश आहोत. काय हो? ये स्वादच नाही. आज मला अत्यंत आनंद झालेला आहे आणि इतकं काही छान समजून सांगितलं आम्ही दोघांनी मिळून की मला तर असं वाटायला लागलंय की आता मी रिटायरच होतोय, तर पार्ट टाइम म्हणून हे कन्सिलिंगचा बिझनेस करायला काय हरकत आहे? सुंदर.
बाबा इतर काउन्सिलिंग नाही, काउन्सिलिंग. हा, आणि ते वर्क झालेलं नाहीये बाबा. मी सगळं बोलणं दादा यांचं इथे ऐकलंय. अहो बाबा, तुमचं बोलणं वर्क झालेलं नाहीये. ते तुम्हाला ऐकून नाही तर तुम्हाला कंटाळून वैतागून इथून निघून गेलेत. काय? माझं ऐका, निदान एकदा परत या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करा. आमचं जमत नाही असं म्हणून नाही चालत अहो. नलिनी. मैत्रीचा काही विचार कराल की नाही? हो, मला तुमचं सगळंच पटतंय नलिनी. मला सगळ्याचाच फेरविचार करायला हवाय, तो मी करणार आहे. मी अभयशी बोलते आणि मग तुमच्याशी बोलते, चालेल? हा, थँक्यू. तेव्हा काहीतरी कृती करा, कृती. हे नुसतं डोळे मिटून हो हो माना डोलू नका. विचार करा. विचार करणं ही सुद्धा एक कृतीच आहे. विचार करा. मी करतो विचार. बरोबर. विचार केल्यामुळे काय होतं, माणसाची जी प्रगल्भ बुद्धिमत्ता असते ना देवानं दिलेली, ही मी विचार करू का? करा करा, विचार करा. कळलं? हे सगळं असं झालंय. आणि वरून ते बाहेर जाऊन काय बोलले तुम्हाला माहितीये? बघा. परत परत यांना भेटत राहिलो ना तर आपलं वेगळं होणं अवघड आहे. यू बेट. खरंच आपण ना यांना सारखं भेटलं नाही पाहिजे, आणि जरी भेटलो ना तरी सुद्धा डिवोर्स या विषयावरती अजिबात त्यांच्याशी बोलायचं. हे, प्लीज इथून पुढे कशातही पडू नका. मी विनंती करतो, प्लीज. मीही प्लीज. तूही प्लीज. नमस्कार, सगळ्यांचं मुक्ती केंद्रात स्वागत. माताजी की जय. माताजी की जय. आणि आता नियमावली. आपापसात बोलायचं नाही. कॅम्प सुरू असेपर्यंत इतर साधकांशी देखील बोलायचं नाही. संपूर्ण मौन व्रत. हिंसा, धूम्रपान, मद्यपान पूर्णतः वर्ज्य. आणि आता दिनक्रम वाचून दाखवते. दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता. 5 ते 6 शरीर शुद्धी. 6 ते 8 मेडिटेशन. 8 ते 9 सात्विक नाश्ता. 9 ते 11 स्वयंसेवा, निसर्गसेवा, आश्रम स्वच्छता. 11 वाजता 10 मिनिटांचा ब्रेक. आणि 1 वाजेपर्यंत मेडिटेशन. 1 ते 2 शुद्धी भोजन. 2 ते 5 माताजींचं लेक्चर आणि मेडिटेशन. 5 ते 6 फेर फटका. 6 ते 7 सूर्यास्त भोजन. 7 ते 8 मेडिटेशन. आणि 8:30 वाजता दिवस समाप्त. नियमावली समाप्त. माताजी की जय. माताजी की जय. तुम्हा सर्वांना तुमच्या रूम्स कळल्यात ना? हा, त्याबद्दल एक छोटीशी अडचण आहे आम्हाला. आम्हाला एकत्र रूम दिले तर आम्हाला वेगवेगळ्या रूम्स हव्या होत्या. तुमच्यासाठी रूम नंबर 11 आणि तुमच्यासाठी रूम नंबर 16 शेवटचीच आहे. चालेल. आणि रूम सगळ्या सध्या उघड्याच आहेत. आणि आता सर्वात महत्वाचा आणि शेवटचा नियम. सगळ्यांचे मोबाईल कृपया यात जमा करा. हो, घ्या ना माझा. कसं आहे, मला इथले नियम आधीपासूनच माहिती आहेत ना. घ्या. एक मिनिट, मला एक फोन करायचा आहे अर्जंटली. करू शकते का मी? हो चालेल ना, पटकन बोलून घ्या. वेळ फार कमी आहे आता. पोचलीस का ग? हो, मी पोचले. पण ऐक ना, इकडे सगळं खूप स्ट्रिक्ट आहे रे. मला जमेल ना? अगं न जमायला काय झालं? सगळं जमतं तुला, हेही जमेल. अरे पण बोलायचं पण नाही असं आहे म्हणे. मौनात राहायचंय. हॅलो. मग चांगली गोष्ट आहे. तसंही तुझा घसा खराब आहे, आवाजाला आरामाची गरज आहे. त्याने घसा बरा होईल. अरे अरे, ते खायला प्यायला पण अलाउड नाही यार बाहेरचं. आणि रात्रीचं जेवण संध्याकाळी 6 वाजता. बापरे, म्हणजे मग तुला रात्री भूक लागली की झोप नाही लागणार. हो ना. आणि मग त्यामुळे तुझं डायटिंग पण होईल. काय मला नाही बोलायचं यार तुझ्याशी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. गंमत गंमत करतो. हॅलो.
काय आहेस ना? हॅलो. मीत मी तुला खूप मिस करते. मी पण इतकं मिस करतोय की आत्ता वाटतं की तिकडे यावं आणि कडकडून तुला मिठी मारावी. हो हो शपथ. आज एकदम शपथ वगैरे इतका हळवा झालास का रे? काय माहित नाही, मला खूपच आठवण येते ग. म्हणजे कळतच नाही काय आपण परत कधी भेटणार. दरवेळेला तू असं बोलायचीस त्यावेळेला हसायचो ना मी तुझ्यावर. आता मला एक्झॅक्टली तसंच वाटतंय. आय एम सॉरी मी तुझ्यावर हसलो. प्लीज यार, इट्स ओके मीत, इट्स ओके. मीत मी प्रयत्न खूप करतेय पण मला हे झेपेल ना सगळं. अगं झेपेल की न झेपायला काय झालंय? तू आहेस तेवढी मॅच्युअर. हे बघ, आणि हे तुझं जे आवाजाचं आहे ते सगळं सायकोलॉजिकल आहे. त्या मेडिटेशन कॅम्प मध्ये जे जे सांगतील ते सगळं खूप व्यवस्थित मन लावून केलंस ना, सगळं व्यवस्थित होणार, सगळं बरं होणार. हो. ऐक ना मीत, मला तर फोन ठेवावा लागेल रे. इकडून जास्त वेळ बोलता नाही येणार. फोन ठेवावाच नाही वाटत आहे. मी तू खूप छान आहेस. तू तू खूप छान आहेस मी. आय लव्ह यू. आय लव्ह यू. बाय. बाय. थांब, पाणी सांडेल ना. हाय, मी सविता. उस्मानाबादहून आली आहे. हाय, मी मैत्री पुण्याहून. काय काय केलंयस याआधी? म्हणजे याआधी कुठले कुठले कोर्सेस केलेत? नाही, मी काहीच केलेलं नाहीये. ओ, म्हणजे पहिलीच वेळ येते. मी मात्र खूप कोर्सेस केले. तू मला कोणाचं काहीही विचार, मी सगळं सांगू शकते. पण एवढे सगळे कोर्सेस करून पण मला मोक्ष मिळत नाहीये. मला ना मोक्ष मिळवायचा आहे. आणि मग मी माताजींचा फोटो बघितला पेपरमध्ये, त्यांच्या वर्ल्ड टूरचा. तुला माहितीये काय झालं? त्याच दिवशी रात्री झोपेत त्यांनी मला दृष्टांत दिला. मला म्हणाल्या, सविता बाळा, ये माझ्याकडे ये, मी देते तुला काय मोक्ष. आणि मग मी आली इथे. तुला काय मिळवायचंय? ऍक्च्युली मला नीट बोलता येत नाही. तू काही काळजी करू नकोस, माताजी सगळं ठीक करतील. चला, झोपायची वेळ झाली, मी झोपते. बाय.
आणि घाबरू नकोस. नाही 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 घाबरणार. नाही, मला रात्री झोपेत बोलायची आणि ओरडायची सवय. बाय, गुड नाईट. सविता 4:30. काय 4:30 वाजलेत, उठायला हवं. अरे यार सविता फक्त 4:30च वाजलेत यार. ऐ, नियमाप्रमाणे 5 वाजता आपण हॉलमध्ये हजर राहायला हवं. गिझर बंद पडलाय त्यामुळे पाणी नाहीये गरम. माझं आवरून झालंय, आवरून घे. बाय. मी वाट बघतेय. मितू मितू इकडे बघ. इकडे बघ ना. सॉरी सॉरी. ठीक आहे. अगं मला रात्रभर झोप नाही लागलेली. माझ्या शेजारची बाई इतकी घोरत होती रात्रभर. मग मी काय करू? मी काय करू? काय आपण एकत्र राहूया. कशाला? तू राहा ना वेगळी. तू सॉरी म्हणते ना. मी सॉरी म्हणते ना. ठीक आहे. थँक्यू सो मच. प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? आमच्या रूम मध्ये आज गरम पाणीच दिलं नाही आंघोळीला. गार पाण्याने आंघोळ करताना इतकी वाट लागली माझी. तुझ्या खोलीत आलं गरम पाणी? तू पण गार पाण्याने गेलीस? आई आई खूप थंडी वाजते ग. हे आलंय हा. आला आला. रोकडे हे ऊब सोडू नका थंडी वाजते. रोकडे बस इकडे खाली बस. काय झालं? इतक्या पाठी कशाला बोललं? आता जर इतकं महत्वाचं काम नाही ना काढलंय याने सौमित्र, याला कपडे काढून बर्फाच्या लादीवर झोपून मारीन. तरी पण मला झोप लागणार नाही चुंबक, कळलं ना? जिंदगीत पहिली बार झालंय यार असं. काय 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 झालं? यार त्या बबलीनं झोप उडवली यार माझी. काय करू मला काहीच कळत नाही. ए पाणी 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 फेकला. पाणी मी गोंड का म्हणितला. हे बघ काय यार तिचा जस्ट मेसेज आला होता यार, तिचा मेसेज आला समोरून. आता काय काय म्हणली? म्हणली नाही, लिहून पाठवलं. 2 दिवसावर लग्न आहे आणि पत्रिकेचा फोटो पण पाठवलं. काय बोलतो? बघू. आईचा हो इथे दाखव. भोजन 12 ते 3 लिहिलंय. याची आता ए यार असं का करते यार? जळवती का काय मला? याला काय अर्थ आहे यार चुंबक? रोकडे तुझी अक्कल थंडीने गोठली आहे का रे? ए चुंबक तू 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 नडू नको ना, तर पाणी टाकीन पाणी. अरे तो बरोबरच बोलतोय माठ्या. ते पाणी खाली ठेव, पाणी खाली ठेव. अरे तिने समोरून तुला पत्रिका पाठवली की नाही, म्हणजे तिची अपेक्षा आहे की तू काहीतरी करावं.
असलं नको रे सांगू. त्याला त्याला सांग किती खुणावतीये, त्याला सिग्नल देते सांग. सिग्नल देते असंच म्हणला. अच्छा, सिग्नल कशाला द्यायचा यार, डायरेक्ट मेसेज करून टाकायचं ना असं 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 आहे म्हणून. मायला शेवड्या बबलीच्या पण डोक्याला शॉट देते नुसतं. याला अजून कळत नाहीये रे. येडे. अरे मुली असं स्वतःहून सांगत नाहीत, त्यांच्या मनातलं असं ओळखावं लागतं, समजून घ्यायला लागतं. मला विचार. आणि तिच्या भावाने जर का मोबाईल तपासला असता तिचा, त्याला सर्व कळलं नसतं का मूर्खा. सैराट. सैराट. आणि म्हणून तिने हुशारीने ही पत्रिका तुला पाठवली. असेल का रे? अरे रोकडे, तुला फायनल सांगतोय हा आता. हे बघ, तिने लिहिलेलं तुला समजून घ्यायलाच लागेल आणि आता लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे, कळलं? नाहीतर आता आयुष्याचा देवदास होऊन बसेल बबलीच्या बाबतीत. नाही ते सगळं ठीक आहे, पण तिने मेसेज का केला असेल रे? चला आपण घरी जाऊ.